यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। फडणवीसांनी एकनाथ शिंदेंना फोन केल्याची माहिती आहे। तब्येतीची विचारपूस केल्याची माहिती सुद्धा समोर येते। कालपासून एकनाथ शिंदे हे आजारी आहेत आणि ते त्यांच्या मूळ गावी दरे गावामध्ये आहेत आणि त्या ठिकाणी ते उपचार घेताना दिसून येत आहेत। अशामध्ये आता फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंना फोन केल्याची माहिती समोर येते। तब्येतीची विचारपूस केल्याची माहिती सुद्धा समोर येते। तर मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री पदावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये सारं काही आलबेल नाही, माहितीमध्ये सारं काही आलबेल नाही अशी चर्चा रंगलेली होती। फडणवीस आणि एकनाथ शिंदे एकमेकांना आय कॉन्टॅक्ट करत नाहीये अशी ही चर्चा रंगलेली होती। तसे फोन आले, तसे फोटो सुद्धा समोर आलेले होते आणि आता जेव्हा एकनाथ शिंदे हे आपल्या मूळ गावी गेलेले आहेत, ते नाराज असल्याची चर्चा रंगलेली असतानाच ते आजारी पडल्याची माहिती समोर आलेली होती आणि अशामध्ये फडणवीसांनी एकनाथ शिंदेंना फोन केल्याची माहिती समोर येते। तब्येतीची विचारपूस केल्याची माहिती ही समोर येते। तर कालपासून एकनाथ शिंदे आजारी आहेत आणि त्यांच्या मूळ गावामध्ये आहेत। यावेळेला फडणवीसांचा त्यांना फोन गेला आणि त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या तब्येतीची विचारपूस केल्याची माहिती समोर येते। त्याच्यामुळे आता सर्व काही बरोबर झालेलं आहे का या दोन्ही नेत्यांमध्ये असा सवाल उपस्थित होतोय। दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चेतन नावरे आपल्या सोबत आहेत। चेतन, काही दिवसांपूर्वी फोटोज आले होते, त्याच्यामध्ये हे दोघेही नेते एकमेकांकडे बघत नाही असं त्या फोटोमधून दिसत होतं, दृश्यांमधून दिसत होतं आणि कुठेतरी एकनाथ शिंदे नाराज असल्याचंही त्या फोटोजमधून दिसत होतं। आता जेव्हा एकनाथ शिंदे आजारी आहेत तेव्हा फडणवीसांनी त्यांना फोन केल्याचं कळतंय। काय संभाषण झालं असेल या दोघांमध्ये? निश्चितच फरा ज्या प्रकारे माहिती समोर येते की एकनाथ शिंदे यांची प्रकृती काल थोडीशी जास्तच बिघडलेली होती आणि या संदर्भातील माहिती देवेंद्र फडणवीस यांना मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ विचारणा केलेली आहे। या फोन मधील संभाषणामध्ये एकंदरीतच तब्येतीची काळजी घेण्याचा सल्लाही देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला आहे आणि इतकंच नाही तर लवकरात लवकर आपण बरे व्हावं, बाकी राज्याच्या कारभारासंदर्भात कुठलीही काळजी करू नये अशी ही बातचीत झाल्याची माहिती आहे। आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे प्रसार माध्यमांवरती काही बातम्या चालत आहेत की दोघांमधील हे संबंध बिघडलेले आहेत, मात्र तशी कुठलीही परिस्थिती नसल्याचं या फोनवरून पुन्हा एकदा स्पष्ट होतंय। आणि एकंदरीतच आता जी प्राथमिक माहिती समोर येते की सायंकाळपर्यंत एकनाथ शिंदे जे आहेत ते मुंबई किंवा ठाण्याच्या घरी परतणार आहेत आणि एकूणच परतल्यानंतर पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची भेट होण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे तुर्तास तरी सर्व काही आलबेल असल्याचं दिसत आहे। परिणामी गृह खात्याचा हट्ट मात्र शिवसेनेने सोडला आहे की नाही हे मात्र आपल्याला शपथविधीच्या दिवशी स्पष्ट होऊ शकतं। चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। याविषयीचे अपडेट आपण घेत राहूयात। तर ज्या पदावरून या दोघांमध्ये सारं काही आलबेल नाही अशी चर्चा रंगलेली होती ते म्हणजे एक म्हणजे मुख्यमंत्रीपद आणि दुसरं म्हणजे गृह खातं आपल्याला मिळावं अशी मागणी। जर मुख्यमंत्रीपद मिळणार नसेल तर गृह खातं आपल्याला मिळावं अशी मागणी एकनाथ शिंदेंची असल्याचं कळत होतं। त्यामुळे आता ती मागणी त्यांची पूर्ण झाली आहे का हाही सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। मात्र तुर्तास फडणवीसांनी विचारपूस केल्याची माहिती समोर येते। एकनाथ शिंदेंना त्यांनी फोन केल्याचं कळतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।